नमस्कार. मी कर्नल फुले. साथ संगत या मालिकेमध्ये चौथा भाग घेऊन येत आहे. वयोवृद्धी आणि ज्ञानवृद्धी किंवा मेंदू बुद्धी म्हटलं तरी चालेल. आपण पाहिलेलं आहे मागच्या एपिसोड पर्यंत की सेक्स इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टेइंग हेल्दी अँड मेंटली अलर्ट. वयाप्रमाणे तल्लख मेंदू राहू शकतो का? आपल्याकडे एक गैरसमज आहे असं म्हटलं तरी चालेल. मी डॉक्टर नाहीये, बट यू कॅन व्हेरीफाय दीज फॅक्ट्स. इतर पेशीप्रमाणे मेंदूच्या पण पेशी परत तयार होत नाही हा एक गैरसमज आहे व त्याकरता पेशी मरतात व आपला मेंदू लहान लहान होत जातो. राईट. द क्वेश्चन इज, तुम्ही जर कुठल्याच पेशी, लीव असाइड द मेंदू, ब्रेन, तुम्ही जर आपल्या शरीरातल्या कुठल्याही पेशी मसल्स जर वापरल्या नाही तर त्या हळूहळू गळीत गात्र अवस्थेकडे वळतात. मेंदू हा अपवाद असू शकत नाही. परंतु जसं आपण शरीराच्या मसल्सला व्यायाम करून ताकद आणू शकतो आणि त्यांचं वय, त्यांचं जीवन, त्यांचं लाईफ स्पॅन वाढवू शकतो, तसंच मेंदूमध्ये देखील आपण नवीन नवीन न्यूरॉन्स किंवा असलेल्या न्यूरॉन्सचा वेगवेगळा वापर करून एक नवीन नवीन रूट्स मेंदूमध्ये तयार करू शकतो आणि ज्याच्यामुळे आपला मेंदू शेवटपर्यंत म्हणजे आपल्या मृत्यूपर्यंत तरी तल्लख राहू शकतो याची गॅरंटी आहे. त्याच्यामुळे हा गैरसमज दूर करा. संशोधनाने असे सिद्ध केलेले आहे की जन्मतः जेवढे स्नायू असतात साधारणतः 100 दशलक्ष असे स्नायू असतात आणि ते जर तुम्ही नीट वापरत गेला नाही तर ते एकमेकात मिसळत जातात, म्हणून आपल्या मेंदूचा आकार कमी होत जातो. परंतु आपण जर मेंदूचे सगळे स्नायू नीट वापरले तर तसे होणार नाही. मेंदूची लवचिकता, आता एक नवीन शब्द प्रचलित झालेला आहे, तो म्हणजे ब्रेन प्लास्टिसिटी. आणि ब्रेन प्लास्टिसिटीचा जो प्रकार आहे तो बेसिकली मेंदूची लवचिकता म्हणजे काय? तर आपण प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळ्या आर्ट्स म्हणा, क्राफ्ट म्हणा, म्युझिक म्हणा, या प्रकारच्या नवीन नवीन शिकण्यामध्ये, भाषा म्हणा, we can definitely increase the plasticity of our brain. तेव्हा आपण बऱ्याचशा एपिसोड्स मध्ये पाहिलेलं आहे की यू शुड हॅव सम हॉबी, आणि त्या हॉबीमध्ये बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. फक्त चित्रकला, संगीत, वाद्य वाजवणे, गाणं येणे किंवा कॉम्प्युटरवर थोडंसं काम करता येणे इज नॉट ओनली द क्रायटेरिया. तुम्हाला चांगलं बोलता येतं का? तुम्हाला ओरेटरशिप आहे का? तुम्ही गुड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सारखं काम करू शकता का? तुम्ही कोणाची मदत करू शकता का? तुम्ही कोणाच्या मुलाला शिकवू शकता का? तुम्हाला असलेलं ज्ञान दुसऱ्याला सहजासहजी देऊ शकता का? अशा सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर केला तर आपला जो मेंदू मधला मुख्य भाग आहे, हिपोकॅम्पस, आपण ज्याला पोस्ट मास्टर जनरल म्हटलेलं आहे, तो भक्कम होऊ शकतो व त्यामुळे स्मरणशक्ती व स्वतःची शिकण्याची जिद्द, जबाबदारी वाढू शकते. यावर मात करण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे. तर मेंदूमध्ये सेरोटोनिन हा द्राव अधिक उत्पन्न होतो, ज्यामुळे न्यूरॉन्सला मदत करतो. स्मरणशक्ती, आता स्मरणशक्ती कमी होते आणि मग आपण विचार करायला लागतो की आता आपल्याला डिमेन्शिया होणार आहे का, आपल्याला पार्किन्सन होणार आहे का, आपल्याला अल्झायमर होणार आहे का, वगैरे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करता येतात आणि ते सहज शक्य आहे. आत्ताच्या काळात बऱ्याचशा वृद्ध लोकांना किंवा हे जन झी मधनं आता जे प्रौढ वयोवृद्ध लोकांमध्ये येऊ शकतात, त्यांच्यामध्ये देखील ह्या प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा त्यांना याची भीती असू शकते. तर आपल्याला त्याकरता बऱ्याच गोष्टी वाटायला येणार आहेत.